साहेब, पुरंदरचा विमानतळाचा मुद्दा घासतोय आणि आपण काल पण केंद्र सरकारने पुण्यासाठी एक विमानतळ काढण्याच्या संबंधीचा विचार केला आणि त्याच्यामध्ये पुरंदरची निवड केली दिसते. प्रश्न असा आहे की जी गावं पुरंदरची त्यांनी सिलेक्ट केली त्याच्यामध्ये माझ्याकडे महाराष्ट्राची सत्ता असताना एक वीज इरिगेशनची मोठी स्कीम त्या ठिकाणी राबवली उसाळ सिंचन योजना आणि त्याच्यामुळं तिथं भाग वाढायचा. त्या भागामध्ये तिथेचा फळबाग ऊस याचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक लोकांचं म्हणणं असं की आम्ही कष्टाने ही शेती सुधारली आणि त्यामुळं आम्हाला यातनं सुटका करा. हे सविस्तर सांगणं त्यांनी काल आम्हाला लोकांच्या समोर केलं. मी असा विचार करतो याचा निर्णय शेवटी केंद्र सरकार घेईल. आता MIDCला जागेच्या संबंधीची भूमिका घ्यायला सूचना दिलेली दिसतात आणि म्हणून याचा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि स्थानिक लोक या तिघांशी बोलावं लागेल. माझा प्रयत्न हा राहणार आहे की तिथे खासदार सुप्रियाताई आणि बाकीच्या भागाचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या समेत मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावी आणि याचं काहीतरी मार्ग करता येईल का. शक्यतो हा जो संबंध बागायत क्षेत्र आहे ते वाचवणं शक्य आहे का याचा एक आढावा घेतला जाईल आणि त्यानंतरच वास्तव चित्र हे तुम्हाला सांगता येईल. साहेब, जागतिक परिषदेच्या बैठकीसाठी विविध पक्षांच्या खासदारांची निवड करण्यात आली परंतु शिवसेनेचा एकही सदस्य त्यामध्ये घेतला नाही. या संदर्भात संजय राऊत यांनी हरकत घेतली. असं आहे की हे काय असं पक्षावरचे निर्णय नसतात. ज्या वेळेला नरसिंहराव फायनान्स होते त्यावेळेला युनोमध्ये महाराष्ट्राचे शिष्टमंडळ अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आणि त्या शिष्टमंडळात मी एक सभासद होतो. आंतरराष्ट्रीय प्रश्न ज्यावेळी येतात त्यावेळेला पक्षीय भूमिका घ्यायची नसते. हे जसं नरसिंहरावांच्या काळामध्ये झालं किंवा नंतरच्या काळात झालं तसंच आज या ठिकाणी होतं. आज झाले का आज तरी काही 8 का 9 शिष्टमंडळं केली आणि त्यांना काही देश वाटून दिले आणि तिथं जाऊन जे पहिलगामला झालं ते पाकिस्तानचे जे काही उद्योग आहेत यासंबंधी भारताची भूमिका बाहेर सांगावी त्यासाठी ती शिष्टमंडळ आहे. त्याच्यामध्ये यांचं काय मत आहे ते मी सांगू शकत नाही. ते त्यांचं मत संजय राऊत मांडू शकतात, त्यांचा अधिकार आहे. पण त्यांच्याही पक्षाचे एक सदस्य मला या शिष्टमंडळात दिसते आणि त्यामुळं इथं शक्यतो इथं आपलं स्थानिक राजकारण काढून याची आमची भूमिका आहे. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483
किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.